काय भगीरथ दादा दिसले नाही, पोटनिवडणूक झाल्यापासून भगीरथ दादा कुठे आहेत हेच माहित नाही आम्हाला. दादाचा फोन पण लागत नाही, दादा कायम नॉट रिचेबल. 2009 पासून भारत बालकेच काम केलं, पण मला असा विकास समाधान दादांनी जसा केला तसा नाही वाटला, म्हणून आज प्रवेश केला. वर भाजप सरकार आहे, जेवढी समाधान दादाला किंमत आहे त्या सरकारमध्ये त्याच्यात दुप्पट प्रशांत मालकाला तिथे किंमत आहे. त्यामुळे 2 आमदार 2 इंजिन जोडणार आहेत आता ह्यावेळेस. जवळजवळ 70% पुढं दादाला मतदान होणार आहे गावचे. गावात प्रचार चालू असताना ते आमच्या पुढे असतात, एक पाऊल पुढे असते प्रचारक मालकाचे कार्यकर्ते, त्यामुळे त्यात काही शंका नाही. विरोधकांची वावडी आहे किंवा पांडुरंग परिवाराला काय तर प्रशांत मालक आतनं सांगतील. प्रशांत मालकानं त्या दिवशी माचनूरला उद्घाटनावेळी सांगितलंय, जे बोललो ती बोललो आणि जे बोललो ते परत बदलणारी माझी अवलाद नाही. दादाची काम आहे तीन, दादावर श्रद्धा आहे लोकांची. बारक्या लेकराचं सुद्धा, लेकरू सुद्धा घरात आईला जाऊन सांगतं की दादा कमळ, दादा कमळ. विठ्ठलाल काळजी ह्या मतदारसंघाची गेली 35-40 वर्षे लोक पाण्यानं आपत होती. एकतर 35 गावात आमच्या इतकी वाईट अवस्था होती, बाथरूम मध्ये आंघोळ करायची, त्याचं पाणी धरायचं आणि त्यात कपडे धुवायची, इतकी वाईट अवस्था होती. ती मंजूर झालेली योजना सुद्धा ही विरोधक त्याच्यावर टीका करतील. ही पहिलीच निवडणूक आहे की विकासावर होते. याच्या अगोदर भोलथापांना लोक बळी पडायची, फक्त आश्वासनं द्यायची. परंतु आता सध्या जे चित्र आहे ते खरोखरच फक्त विकास. ज्यावेळेस आम्ही गेलतो भारतना नाही घरी, त्यावेळेस आम्ही सकाळी 8 वाजता गेलतो. त्यावेळेस आम्ही कमीत कमी दुपारी 2 वाजेपर्यंत त्यांच्या घराच्या समोर थांबलो 2 वाजेपर्यंत. तोपर्यंत ते काय बाहेर आले नाहीत, तेव्हाच तर आले नाहीत. त्यामुळे आता काय विषय नाही. त्यामुळे आम्ही ठरवले आतापासून आमचं जे मत असेल ते समाधान दादा आमदार यांनाच असेल. 3 महिने झाले फोन उचलत नाही. हे जातोय, डाव खेळतोय, पत्ते खेळतोय, हे करतोय, ते करतोय. मुंबईत नॉट रिचेबल. फोन लावला, दादाचा फोन नाही. अरे फोन कशासाठी केलाय? निवडणूक आल्यानंतरच भालके आम्हाला दिसलं, अर्ज भरायला गेले तेव्हा. त्यामुळं भालकेंचा काहीच विकास आणि भालकेंचा कुठेही काही संबंध नाही. ह्या पक्षातनं त्या पक्षात, त्या पक्षातनं ह्या पक्षात आणला आणि आता हे तर काँग्रेसमध्ये उभा राहिला. सहानुभूतीची लाट असताना सुद्धा भगीरथ पडला. आता सहानुभूती तर नाहीच, आता विकासावर मतदान आहे. गेल्या वारनं पोटनिवडणुकीमध्ये 3700 मतांना आमदार साहेब आलते, ह्यावेळेस 37,000 मतांनी येणार. या बाळीनं दादाला 1 नंबर मताने निवडून दे. नमस्कार, मी अविनाश. महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. दर्शको, पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीनं जोर धरलाय. गावोगावी राजकीय नेते आपापल्या पद्धतीनं प्रचार करतायत. आता देखील या ठिकाणी या भागाचे विद्यमान आमदार असलेल्या समाधान आवताडे यांची प्रचार सभा झाली आणि प्रचार सभेनंतरच मी खरं तर या लोकांच्या समोर थांबलोय. बऱ्याच जणांनी या गावामध्ये गटामध्ये प्रवेश केला. मारापूर हे गाव तसं त्या ठिकाणी आमदार साहेबांसाठी जवळचं गाव मानलं जातं. लोक इथले त्या ठिकाणी त्यांच्यासाठी काम करतायत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाठीमागच्या 3 वर्षामध्ये या गावाला मोठा निधी आल्याची चर्चा मतदारसंघामध्ये आहे. खरंच काही कामं झालीत का, काय कामं सुरू आहेत का, काय मंजूर आहेत का, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमदार साहेबांच्या कामावर ही लोक खुश आहेत. अर्थात त्यांच्या गटाची सगळी लोक आहेत ती, म्हणजे पण काय बोलतात ही लोक त्यांच्या गटाची, काय मुद्द्यावरनं मतदान झालं पाहिजे असं त्यांना वाटतंय, हे आपण जाणून घेऊया. नमस्ते. नमस्ते. काय म्हणले दादा? दादांनी आज आमच्या गावाला मी धरती मला धरायला ठेवलंय 30 कोटी निधी दिलेला आहे. आज तुम्ही ह्याच्या आधी पहिले इलेक्शनच्या आधी आल्याला तुम्ही रोडसाठी तर ते मुलाखत दिलेली, आणि आता ह्यानंतरही तुम्ही जाऊन तो रोड बघा. 9.5 कोटी त्या रोडसाठी मंजूर झालेलं आहे, आणि आता खडीकरणाचं काम चालू आहे. मुरमीकरण होऊन खडीकरणाचं काम फायनलला आलेलं आहे. आणि प्रत्येक वाडी वस्तीचे रस्ते असतील, पानंद रस्ते असतील, सभा मंडप असेल मारुती मंदिराचा, गावामध्ये प्लेन बाग बसवलेला आहेत. परत घरघर नळ योजना आहे, त्याची कामं चालू आहेत. भरपूर निधी दादांनी दिलेला विकासासाठी. त्यामुळं या बाळीनं दादाला 1 नंबर मताने निवडून दे. गावात कसं कोणचं गट काम करते? परिचार गट लागला का आम्हाला गावात? हो, परिचारचा गट लागलाय का आम्हाला. बरं, भारतीय कंपनी नातेवाईकांचं गाव आहे म्हणजे? काय नाही इथं फक्त एकच समाधान दादा. काय म्हणा, कशाच बालकी गटन काय आणला? ह्या पक्षातनं त्या पक्षात, त्या पक्षातनं ह्या पक्षात आणला आणि आता हे तर काँग्रेसमध्ये उभा राहिला. आणि कशाच कुठं आणायचं तुला? वर काय 3 महिने झाले फोन उचलत नाही. हे जातोय, डाव खेळतोय, पत्ते खेळतोय, हे करतोय, ते करतोय. मुंबईत नॉट रिचेबल. फोन लावला, दादाचा फोन नाही. अरे फोन कशासाठी केलाय? फोन लावायला पाहिजे ना. फोन लावला तर उचलला पाहिजे. कामं असते जे नाही, कामं तर केली पाहिजे नाही. तुम्ही जनतेचं हे आहे कैवारी आहे, तुमच्यासाठी आम्ही सगळे हे करतो, पळत होतो. मी आज ही घालून उभा आहे. आज केलाय. कशासाठी केला? तुम्ही मुंबईत गेला, पुण्यात गेला, आम्ही सिटीतल्या हे ग्रामीण भागातल्या माणसाने काय करायचं?
ती ग्रामीण भागातल्या माणसाला पाहिजे ना. तुम्ही फोन उचलला पाहिजे, बोललं पाहिजे, काय तर बाबा असं तुझी काय अडचण आहे काय ती बोलायला पाहिजे ना. तुमचा नॉट म्हणजे मोबाईल नाही, फोन नाही, काय नाही, आम्ही कोणाला बोलायचं. ह्यासाठी आम्ही प्रवेश केला. ते जनता माया मागाय म्हणते कुणा माग आहे, त्यांच्या कुणा माग आहे, कोणाच्या सुद्धा माग नाही. दादा या मागे जायचं, आता विषय संपला. जेवढं केलं तेवढं गेलं. आम्ही गंगेला मिळालं, आम्ही 1.5 कोटी रुपये लोकांना कमवून दिले, तर आम्ही सगळं करून बसलोय. आता सगळे संपवले. आजच्यापासून आज विषय संपला. आज कमळ. नमस्ते. नमस्ते. काय नाही दादा, का दादा? मी पहिला भालकेचाच माणूस होतो. भालकेचा माणूस असताना मी त्यांच्या पार्टीतून त्यांना मतदान केलं. मग मतदान केल्यानंतर त्यांनी मला काय केलं, फिल्टरवर कामाला घेतलं. फिल्टरवर कामाला घेतल्यावर त्यांनी मला 3 वर्ष फिल्टर चालू दिला आणि नंतर त्यांनी काय केलं, मला कामावरून काढून टाकलं. त्यामुळे मी 70-80 हजाराला मी स्वतः जळलो. त्याच्यामुळे आपण दादा या गटात प्रवेश केला. बर, काम झाली गावात काय? 1 नंबर कामं झाली. हा, आता मलाच लाज वाटायला लागली, मी ह्या व्यक्तीला का मतदान दिलं नाही. हा, 1 नंबर मलाच लाज वाटत होती, या व्यक्तीने एवढा विकास केला आणि माझं मतदान या व्यक्तीला मी का दिलं असं मला वाटलं. आता काय खरं तर आता ते भावनिक वातावरण करायचं चाललंय म्हणते ती लोक. काय नाही. जवळजवळ 70% पुढं दादाला मतदान होणार आहे गावचं. गावात न होईल. होय. त्यांचं पाहुणं गाव आहे म्हणते ती. नाही, जरी असलं तरी पण आज किती मुलांनी प्रवेश केलाय. बर, आता काय तिकडे अनिल सावंत उभारले, त्यांच्या मागे कोण आहे ते का? अनिल सावंतच्या मागे कोण नाही. इथे शरद पवारांना म्हणणारा वर्ग आहे ना गावामध्ये. आहे ना, पण यांच्यामध्येच फटाफट झाली. हा, ठीक आहे. मग आता काय सभा भालकीची झाली का गावात? झाली असेल, मी काय नव्हता तुम्ही. ठीक आहे. नमस्ते. नमस्ते. यंगपूर काय म्हणते? यंगपोर फक्त समाधान दादा. पण का म्हणते तसं? काम चांगलं आहे, सपोर्ट करते ते. बाकीच्यांचं काम नाही, नॉट रिचेबल राहते ते, फोन उचलत नाही ते, त्यांना का सपोर्ट करायचा? का बरं नॉट रिचेबल राहते? इलेक्शन पुरतं यायचं, इलेक्शन झालं की घरात जाऊन बसायचं. त्यांना आता काय, मग त्यांच्या मागे कुणी जायचं? फोन उचलायचं नाही तर हिता आहे ना, कधी उचलला तर हिता आहे म्हणायचं, जवळ नाही लांब आहे. कधी पुन्हा अनुभव आलाय का तसा? भरपूर जणांना, म्हणून तर ती त्यांच्याच पक्षातली सगळ्यांनी माणसांनी इथं प्रवेश केलाय आपल्या पक्षात. बर, काम झाली गावात? तुम्ही गावात जेवढं रोड, त्यांच्या जेवढ्या गाड्या हिंडते त्या गावात, ते ज्या रोड हिंडते तिसरं रोड आम्हीच केलं सगळं, म्हणजे दादाने केलं. तर सगळं रोड डांबरीकरण झाले. सागर माने प्रवेश झाला की आजच 2009 पासून भारत भालकेच काम केलं. पण मला असा विकास समाधान दादांनी जसा केला तसा नाही वाटला, म्हणून आज प्रवेश केला. मला अशोक सरांचं, सरपंचाचं, समाधान दादाचं काम 1 नंबर वाटलं. गावात भरपूर कामं केली, त्यांनी चांगली केली. आता दादांची एवढी निवडणूक शेवटच्या आडपार म्हणून नाही, 1च नंबर करून द्यायची. ही 70% तर आरके म्हटलं, पण माझा नाद आहे 80-90%च नाही. 10% तर जाणार आहे, ती बिघडली. बर, 1 नंबर काम करायचं दादा. ठीक आहे. नमस्ते. नमस्कार. काय म्हणते परिचारक पार्टी, काय म्हणते सांगा? लय चर्चा परिचारक पार्टी. आता एवढं मालक एकत्र येऊन, प्रणव मालक, सोमनाथ आवताडे यांचा प्रचार चालू आहे. तरी बी गावोगावी काय तर चाललाय प्रचार. लोक काय तर सोशल मीडियावर म्हणते ती जरा परिचारकांच्या आतनं नाराज आहेत. असं साहेब, परिचारकावर जर शंका घेणाऱ्याला त्यांना एक माझा संदेश आहे की 2021ची जी पोटनिवडणूक झाली आणि ज्या प्रशांत मालकांनी जवळजवळ त्यांच्या ह्याच्यावर जवळजवळ 4 तालुक्याचं भवितव्य असते. जिल्ह्यात त्यांचं नेतृत्व मानलं जाते. प्रत्येक तालुक्यातल्या नेत्यांचा त्यांच्या शब्दाला आदर देऊन जी काम करणारं नेतृत्व आहे, अशा माणसानं दादांना शब्द दिला. 21ला त्यांनी सांगितलं की बाबा दोघांच्या भांडणात कुणाला तर तिसऱ्या लाभ होतोय आणि आपल्या ह्या भांडणामुळे आपल्या मतदारसंघाचं खरं तर वाटोळ व्हायला लागले, पंढरपूर असेल, मंगळवेढा असेल. आणि त्यांनी मोठ्या मालकाही खऱ्या अर्थानं शपथ वाहिली आणि त्यांनी सांगितलं, मला एक वेळ मी उभा राहिलो तर कुठं गद्दारी करा, पण आपण आपल्या पांडुरंग परिवाराचा
आपण समाधान दादाला पाठिंबा देतोय आणि जास्तीत जास्त संख्येने त्याला मतदान करूया. आणि खरं तर आमच्या तालुक्यापेक्षा त्यांच्या पांडुरंग परिवारानं पंढरपूर तालुक्यातनं लीड घेऊन इथं आले आणि दादाचा 3-3.5 मतानं त्यावेळेला विजय झाला. आणि ह्या जो आपल्याला विकास बघायला मिळतोय खरं तर त्यांच्या माध्यमातून मिळतोय. आणि आता जी विरोधकांची वावडी आहे किंवा पांडुरंग परिवाराला काय तर प्रशांत मालक आतनं सांगतील. प्रशांत मालकानं त्या दिवशी माचनूरला उद्घाटनावेळी सांगितलंय, जे बोललो ती बोललो आणि जे बोललो ते परत बदलणारी माझी अवलाद नाही. त्याप्रमाणे मी आज सगळ्यांना या माध्यमातून तुमच्या माध्यमातून संदेश देतोय की प्रशांत मालकानं जर एकदा पांडुरंग परिवाराला सांगितलं, आम्ही सुद्धा त्यांना आग्रह धरला होता तुम्हीच उभा राहा, पण आमचा परिवार असा आहे की त्यांनी सांगितलेला प्रत्येक शब्द न शब्द प्रमाण मानणारा आमचा कार्यकर्ता आहे, शिस्तीचा कार्यकर्ता आहे, संस्काराचा कार्यकर्ता आहे, असा आमचा असणारा हा पांडुरंग परिवार आहे. त्यात कुणीही शंका घेऊ नये. मंगळवेढच्या कार्यकर्त्यांनी घेऊन आणि पंढरपूरच्या कार्यकर्त्यांनी घेऊन त्या तालुक्यातनं त्या तालुक्यात असं होतं म्हणायचं, ह्या तालुक्यातनं त्या तालुक्यात असं होतं म्हणतात. कुणाचं काही नाही. त्यांनी सगळीकडे काम चालू केलेलं आहे. आम्हाला पर्यंत सूचना आलेत. प्रत्येक कार्यकर्त्यावर त्यांचं लक्ष आहे. एक सुद्धा कार्यकर्ता त्यांना सोडून जाणार नाही. मागच्या वेळेला पोटनिवडणुकीत ज्या तावानं झालं त्या तावानं त्याच्यापेक्षा डबल इंजिन जोडले आता. त्यापेक्षा चांगले ताकदीनं काम करायचं आहे. कारण एकतर वर भाजप सरकार आहे, जेवढी समाधान दादाला किंमत आहे त्या सरकारमध्ये त्याच्यात दुप्पट प्रशांत मालकाला तिथं किंमत आहे. त्यामुळे 2 आमदार 2 इंजिन जोडणार आहेत आता ह्यावेळेस आमच्या तालुक्यासाठी. खरं तर हे सगळं तुमचं सुरू आहे, 2 आमदार आहेत, हे बाकी सगळ्या पुढच्या गोष्टी आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता इथं मतदारसंघामध्ये भगीरदादा आहेत किंवा बाकी सगळ्या गोष्टी आहेत. मागच्या 21च्या पोटनिवडणुकीला हीच परिस्थिती होती. समाधान दादा आणि प्रशांत मालक एकत्र होते, पुढे भगीरदादा होते. 2021 पेक्षा कशी परिस्थिती वाटते? वेगळी वाटते? कुणाच्या बाजूने जास्त झुकल वाटते परिस्थिती? त्यावेळेला काय मुद्दा काय होतं त्यावेळेला आणि आता ते काय नाही? खरं तर विरोधकावर खरं तर बोलायला नको आहे, पण एक सांगावं आता राहत म्हणून सांगतो. खरं तर उमेदवारी देताना त्यांचा ताळमेळ नाही. उमेदवारी ह्याला द्यायची न द्यायची, जो ती उमेदवारी देत असताना आमचा कसा उमेदवार, भाजपचा कसा उमेदवार अजून निवडणूक लागायची होती त्यावेळेस फडणवीस साहेबांनी समाधान दादाचं नाव डिक्लेअर केलं. ह्यांच्यात आज तागायतपर्यंत मिळ नाही. आतून दोघांचा दावा आहे, तुतारीचा पण दावा आहे आणि हाताचा पण दावा आहे. ती म्हणतोय मीच खरा उमेदवार आहे, ती म्हणतोय मीच खरा उमेदवार आहे. ही जनतेची कामं कधी करणार? ज्या कुटुंबात किंवा ज्या घरात मिळ नसतोय ते घर कधी गावात किंवा चौकात त्याला काय बोलता येत नाही, तसं या पक्षातच मिळ राहिला नाही. त्यामुळं समाधान दादाचा विजय हा निश्चित आहे. आणि विजय निश्चित म्हणण्यापेक्षा विकास हा निश्चित आहे. आणि त्याची सगळी काळजी आज एकादशी आहे साहेब. तुम्हाला खऱ्या अर्थानं पांडुरंगाला स्मरण सांगतो की पांडुरंगाला काळजी आहे, विठ्ठलाला काळजी. ह्या मतदारसंघाची गेली 35-40 वर्षे लोक पाण्यानं आपत होती. एकतर 35 गावात आमच्या इतकी वाईट अवस्था होती, बाथरूम मध्ये आंघोळ करायची, त्याचं पाणी धरायचं आणि त्यात कपडे धुवायची, इतकी वाईट अवस्था होती. ती मंजूर झालेली योजना सुद्धा ही विरोधक त्याच्यावर टीका करतील. कुठली तर गाबडी आणायची, काय तर बोलायला लावायचं. अत्यंत खालच्या पातळीची त्यांची विचारधरणी आहे. त्यामुळं त्यांच्यावर काय न बोललेलं बरं. नमस्ते. नमस्ते नमस्ते. असं कसं आहे, लय गळ्यात पिळ्यात अडकावून चालू आहे. चांगला आहे की समाधान दादाला 1 नंबर आहे. होय की तुम्ही दादाचीच माणसं 1 नंबरच म्हणणार, पण काय 1 नंबर आहे? काय विकासच राहील ना. आमचा सगळा विकास गावाचाच केलाय सगळ्या दादानं. आता विकास मागायला सुद्धा तोंड नाही दादाकडे, इतकं काम करून दिली ती. विरोधक येऊन काय म्हणत असतील? विरोधक येऊन विरोधक टीका करणारच. ती टीका करणाऱ्याला त्याला किंमतच नाही. कारण ही तुम्ही बघितले आता टीका करणारी, आणि ही एवढा जे समाज होता त्याच दिवशी टीका करणारा पशी समोर 25 सुद्धा लोक नव्हती. 25 खाली, त्याच्यात गाडीत एकटा आणि माग 2 गाड्या होत्या, त्याच्यात एक ड्रायव्हरच होता. आम्ही समक्ष बघत होतो, नुसतंच आम्ही रान्नीवरून आलतो विचारा इथं सगळ्यांना बघत होतो आम्ही इथं. आणि मी येतोय तू येत बी नाही, तू तिकडच खाली सरकतोय, तवर नाही सुट्टी नाही तुला. एवढ्यापर्यंत सुट्टी नाही. आता एवढा आर पारशी निवडणूक उतरल्या ती मैदान नाही. दादाची का माहिती, दादावर श्रद्धा आहे लोकांची. बारक्या लेकराचं सुद्धा, लेकरू सुद्धा घरात आईला जाऊन सांगते की दादा कमळ, दादा कमळ अशी म्हणत पळायला लागली ती लेकरं बारकी. 1-2 वर्षाची लेकरं सुद्धा नाही. आता 10 वाजेपर्यंत कोण जागी असते ती का? ती लेकरं सुद्धा आज जागी होती आणि नाचत होती त्या हलक्या मोहर. वाढले का नाही क्रेडिट नव, दादा ही सगळ्यांचा ताईत झालाय आता. आणि सगळ्यांच्या मनातला दादा एकच दादा, फक्त समाधान दादा. 2 एकत्र झाले ती, काहीही फरक होत नाही, काय सुद्धा फरक पडत नाही.
नाही परिचारक नावतडी एक झाली काय फायदा होणार नाही. काही परिचारकांनी अवताडे ही मागच्या बारीनं बी एक होती, त्याच्यापेक्षा मागच्या बारीनं 2-2.5 म्हणते ती ना लोक, ह्या बारीनं ह्यांना जे आमच्या विरोधकांना काय वाटतं की 420 मतदान आम्ही कमवलं. ही तुमची झूट बाता, आम्हीच होतो त्याच्यात म्हणाव म्हणून तुम्ही कमवलं, पण आमचीच माणसं होती, आम्ही दिली म्हणून 420 झाली. आता तुम्ही म्हणाव 420 तुम्हाला पडते त्या 2 गटात, म्हणजे 420 नऊ 200 कमवून दाखवा, आम्ही पाठथा पडतो म्हणा महारापुरात. नमस्ते. नमस्कार. गटात प्रवेश झालेला मुलं कुठे होता अगोदर? अगोदर आम्ही भालकेकडे होतो. भालकेकडे होता? हा. भालके निकडे कसं काय आलाय? काय भालके आमचं फोनच उचल नाही, तर भालके कुठे आहेत हीच कळणार. निवडणूक आल्यानंतरच भालके आम्हाला दिसलं, अर्ज भरायला गेले तेव्हा. त्यामुळं भालकेंचा काहीच विकास आणि भालकेंचा कुठेही काही संबंध नाही. आमदार समाधान दादांनी या मंगळवेढा पंढरपूर तालुक्यामध्ये भरपूर विकास केला. आमच्या गावात तर विकास कामांची लाईनच लागली. आता विकास करायचं कामच राहिले नाही गावात. संपूर्ण गावाचा विकास झाला, रस्ते झाले, वीज झाली, पाणी, सर्व मूलभूत गरजा मिळालेल्या आहेत. आता गावाला कशाचीच गरज नाही. आता बगीर दादांची एवढी क्रेज आहे म्हणते तरुणांमध्ये, कुठे काय नाही क्रेज. आता सगळे तरुण येणार आहे, अजून पण इनकमिंग चालूच आहे. आता तरुण काही नाही राहिलं तिकडे, सगळे तरुण इकडेच आहेत. आता काय व्हायला लागले, कशामुळे लोक सोडायला लागले? काय भगीरथ दादा दिसलेच नाही. पोटनिवडणूक झाल्यापासून भगीरथ दादा कुठे आहेत हेच माहित नाही आम्हाला. दादाचा फोन पण लागत नाही, दादा कायम नॉट रिचेबल. त्यामुळे दादाला कधी केलता का फोन तुम्ही? केलता, आम्ही फोन केलेत, भरपूर फोन केलेत, पण दादाचा फोन लागत नाही. ते दादा गाडीत चालले तर कधी हात केला तरी दादा पलीकडे बघून जाते. मग आता काय करायचं आपण एवढं? अवघड झाली. होय पोरं काय म्हणते ती, लय पोरं बरोबर आहे. तिकडे लय म्हणते ती. हो यांचं बरोबर आहे. ज्यावेळेस पी पाटील सरांचं ज्यावेळेस आम्ही गेलतो तिथं भारतना नाही घरी, तेव्हाच आम्ही सकाळी 8 वाजता गेलतो. आम्ही सर्व म्हणजे पाटील असतील किंवा बंडू पाटील असतील, आकाश पाटील सर्व, तेव्हाच आम्ही सकाळी 8 वाजता त्यांच्या घरी गेलतो. तेव्हाच आम्ही कमीत कमी दुपारी 2 वाजेपर्यंत त्यांच्या घराच्या समोर थांबलो 2 वाजेपर्यंत. तोपर्यंत ते काय बाहेर आले नाहीत. तेव्हाच तर आले नाहीत. त्यामुळे आता काय विषय नाही. त्यामुळे आम्ही ठरवले आतापासून आमचं जे मत असेल ते समाधान दादा आमदार यांनाच असेल, आणि आमचे आमदार समाधान दादा आमदार हे नसून तर विनायक यादव हे आमचे आमदार असतील. काय विषय नाही. नमस्ते. नमस्ते. काय म्हणते, काय एवढी गर्दी केली त्या अवतडे या सभेला? का गर्दी तर होणारच. लोकप्रिय आमदार आहे मंगळवेढा तालुक्याचा, त्यामुळे गर्दी तर काय ठरलेलीच आहे. जिथं आमदार साहेब तिथं गर्दी नातच आहे. बर. हा. काय किती चान्स लागेल यंदा? दोघं एक आहेत पुन्हा एकदा? आता गेल्या वारनं पोटनिवडणुकीमध्ये 3700 मतांना आमदार साहेब आलते, ह्यावेळेस 37,000 मतांनी येणार. एवढ्या येणार. कसं काय? अहो सहानुभूतीची लाट असताना सुद्धा भगीरथ पडला. आता सहानुभूती तर नाहीच, आता विकासावर मतदान आहे. आणि आता विकास म्हणाले तर आमच्या मारापूर गावात जवळजवळ 20 ते 22 कोटी रुपये निधी आणला आमदार साहेबांनी. आमच्या सरपंच विनायक यादव, उपसरपंच अशोक आसबे यांच्या माध्यमातून आज गावाचा विकास, म्हणजे गावाला आता कळायला लागली की आमदार निधी काय असतो. नाहीतर मागडल्या 15-20 वर्षात डोबळे आले, साळे आले, भालके आले, पण विकास काय, निधी असतो काय हे सुद्धा माहित नव्हतं. कुठेतरी एखादं समाज मंदिर बांधायचं, त्यावर नाव टाकायचं, झालं एवढाच विकास. पण लोकांना आज वाड्या वस्त्यावरती ऊस असू द्या किंवा काही असू द्या शेतातलं न्यायचं म्हणलं तरी रस्ता नव्हता. चालत यायचं म्हणलं, दूध घेऊन यायचं म्हणलं तरी पण चिखलातनं गाडी यायची नाही. गाडीला दोऱ्या बांधायच्या चक्काला आणि मग त्या शेतकऱ्यांनी यायचं. एवढी अवस्था वाईट होती, किटल्या खांद्यावरती आणायच्या. पण आज आमदार साहेबांनी वाडे वस्तीचा एकही रस्ता ठेवला नाही. आता भगीरथ दादा पलीकडे शेवटची निवडणूक म्हणतायत, जनता मायासोबत आहे म्हणतायत, इनकमिंग तिकडे होत असलं ती दोघं तिकडे असले तर लोक मायासोबत आहेत म्हणतात. गावात काय परिस्थिती आहे तशी? गावात तशी काहीच परिस्थिती ना. आता तुम्ही बघितलं, प्रवेश केला, पक्ष प्रवेश, भारत नानाजी कट्टर कार्यकर्ते भगीरथ दादाजी. अहो तुम्ही त्यांचं कार्यकर्त्यांचं फोन उचलत नाही साधं. तुम्ही त्यांची कामाचे तर विषय सोडून द्या. त्यामुळे ती कशी तुम्हाला आज आमदार साहेबाचा विकास आणि तुमचं फक्त निकप बोलणं ह्याच्यावरती लोक आज विश्वास धरत नाहीत. त्यामुळे आमदार साहेबाचा विजय हा नक्की आहे. फक्त गुलाल आणून टाकायचा राहिलाय. ती परिचारक मला काही लोक करते ते गावात का? आता आमचे ते अध्यक्ष, बाळू अध्यक्ष, ते सगळी परिचारकचीच आहेत. आज गावात प्रचार चालू असताना ते आमच्या पुढे असतात, एक पाऊल पुढे असते परिचारक मालकाचे कार्यकर्ते. त्यामुळे त्यात काही शंकाच नाही. फक्त अपवाद त्यांनीच उठवायच्या, विरोधकांनीच उठवायच्या की परिचारक मालकाचे कार्यकर्ते मंगळवेढ्यात येत नाहीत,
मंगळ्यात पंढरपुरात लेणी म्हणायचं आणि मंगळ्यात लेणी म्हणायचं पंढरपुरातले परिचाराचे कार्यकर्ते नसतात, पण ते आमच्या पुढे एक पाऊल असतात. बर त्यामुळं आता गेल्या बारनं भावनिक होतील काय? नाही भावनिकचं नाहीच राहिलं आता फक्त विकासावर. कारण लोकांना कळायला लागले की विकास. आता रस्ता आसबेवाडी रस्ता 9 कोटी रुपये दिलं, आसबेवाडी 9.5 कोटी रुपयेचा रस्ता केला. लोकांना कळायला लागले की रस्ता आज कसला चालू आहे. त्यांची गैरसोय होत होती, आता ते 5 मिनिटात मारापूर गावात येतात. आधी 2 तास लागायचं गावात यायला. त्यामुळे मग विकासात भावनिक किती दिवस राहणार तुम्ही? विकास महत्वाचा आहे. विकास महत्वाचा आहे. हा, त्यामुळे गर्दी होते. नमस्ते डिप्युटी. नमस्कार. काय माणसं झाली जमा झाली सभेला? कसं आहे, आता मी बरेच वर्ष झाले राजकारणात आहे, परंतु खरोखरच आतापर्यंतच्या राजकारणामध्ये आणि आता ह्या वर्षीच्या आता हे चालू मध्ये खूपच फरक आहे. कारण ही पहिलीच निवडणूक आहे की विकासावर होते. याच्या अगोदर भोलथापांना लोक बळी पडायची, फक्त आश्वासनं द्यायची. परंतु आता सध्या जे चित्र आहे ते खरोखरच फक्त विकास. कुठल्याही गावामध्ये गेलं तर लोक, आणि अगोदर कसं म्हणायचे की पुढारी एकीकडे आणि जनता एकीकडे, पण आता काय झालंय, अगोदर जनताच आमदार साहेबाबरोबर आहे आणि आता पुढारी इन्कमिंग करायला लागले. त्यामुळं ही निवडणूकच एक वेगळ्या टप्प्यावर पोहोचलेली आहे आणि खरोखरच समाधानदादांची लढत ही मनसे बरोबर आहे. भगीरथ बालके असतील किंवा अनिल सावंत असतील, हे महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली आहे आणि पुढील पंचवार्षिकला आपण 3 नंबरला राहतोय का 4 नंबरला राहतो, कारण त्यांच्यात आता एक शर्यत लागली आहे. जो 3 नंबरला राहील त्याला पुढच्या वेळेस विधानसभेचं तिकीट द्यायचं. त्यामुळे त्यांच्यात लढत आहे की आपण 3 नंबरला कोण राहतोय आणि 4 नंबरला कोण राहतोय, यासाठी त्यांची लढत आहे. आणि आमदार साहेबाचा विजय हा निश्चित आहे आणि तोही मोठ्या फरकानं, म्हणजे 50,000च्या पुढे आमदार साहेबाचा विजय निश्चित होणार. विरोधक म्हणतात कुठे 3,000 कोटी कामं दिसत नाही. आता 3,000 कोटीची कामं ज्या वेळेस हे प्रचाराला फिरतात विरोधक, त्यावेळेस त्यांना प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी विकास हा दिसतोय. फक्त अपप्रचार करायचा, यासाठी फक्त 3,000 कोटीचा त्यांनी मुद्दा मांडायचा. परंतु प्रत्येक गावात त्या ठिकाणी गेल्यानंतर ते ज्या ठिकाणी कार्यक्रम घेतात त्या ठिकाणी आमदार साहेबांनी, समाधानदादांनी काम केलेलं आहे. आणि समोर जे बसलेले त्यांच्या पार्टीचे लोक आहेत त्यांना सुद्धा माहिती आहे की हा आपल्या गावामध्ये आतापर्यंत 50 वर्षामध्ये विकास झालेला नव्हता, तेवढा या 2.5 वर्षामध्ये समाधानदादांनी केलेला आहे. परंतु जे समोर बोलतात ते खोटं नाटं बोलतात हे त्यांना सुद्धा माहिती आहे. परंतु प्रेमापोटी ते टाळे वाजवतात. आता इथं कसं 2 जण एकत्र झालेत गावात, एक दिलानं काम चालू आहे. एक दिलानं काम चालू आहे आणि समाधान दादाला या गावामधून आम्ही 4 अंकीनं एवढं लीड देणार आहे. तर साधारण या पद्धतीच्या प्रतिक्रिया मारापूरमधून आहेत. आणि मारापूरमध्ये नुकतीच समाधान आवतडे यांची सभा झाली, आपण त्या सभेसाठी आलो होतो. आणि खरं तर कोण होणार आमदार हा काय आजच्या या व्हिडिओचा विषय नाही, कारण हा व्हिडिओ त्यांच्या सभेमधला व्हिडिओ आहे. अर्थातच इथं सगळी जमलेली लोक आमदार समाधान आवतडेंचीच लोक आहेत, त्यामुळं कोण होणार मंगळवेढचा किंवा पंढरपूरचा आमदार हा विषय नाही. परंतु इथं आलेली लोक काय मुद्दे घेऊन येत आहेत एक साधारण एक आढावा घेऊया म्हणून खरं तर हा व्हिडिओ केलाय. समाधान आवतडे यांच्या पाठीशी उभं राहत असताना का उभं राहायचं हाही सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही प्रश्न आहेत मतदारसंघामध्ये, ते प्रश्न आपण जाणीवपूर्वक विचारायचा प्रयत्न या लोकांना केला, कारण चर्चा खूप वेगवेगळ्या पद्धतीनं सुरू आहे. यंदा असं बोललं जाते की ही निवडणूक भावनेपेक्षा जास्त विकास कामांच्या जोरावर होणार आहे. त्या विकास कामासाठीच परिचारक मालक असतील किंवा मग समाधान आवतडे असतील, ही दोन्ही मंडळी वरिष्ठांचा आदेश पाळून त्या ठिकाणी या मैदानामध्ये एकत्रितपणे काम करतायत. परिचारकांचा गट काम करेल का नाही असं एक शंका उपस्थित केली जाते. मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये म्हणालो होतो आणि ते स्वतः प्रशांत परिचारकांनी देखील बोलून दाखवलं होतं की तिथे एक आदेश असतो. इतर गटांमध्ये परिचारकांच्या गटामध्ये फार वेगळा फरक आहे की तिथं गटामध्ये नेता एकदा म्हणाला की गट त्या कामाला लागतो. हे पोटनिवडणुकीमध्ये बघितलं होतं. यंदा पुन्हा एकदा तीच परिस्थिती आहे की गट पूर्णपणे सक्रिय आहे. बऱ्याच गावांमध्ये आवतड्यांच्या गटापेक्षा देखील जास्त परिचारकांचा गट काम करतो, हे चित्र पाहायला मिळते. इथं देखील त्यांनी त्या ठिकाणी बोलून दाखवलं. त्यामुळे कुठेतरी परिचारक आणि आवतड्यांचा गट एकत्रित येऊन चांगलं काम या भागामध्ये होऊ शकतं असं त्यांचं मत आहे. या गावामध्ये मी एकदा महाराष्ट्र माझावर आपण जवळपास एक रस्त्याचा व्हिडिओ केला होता की स्वातंत्र्यापासून कित्येक आमदार या भागामध्ये झाले, हे आता सांगितलं, कोण साळे झाले, ढोबळे झाले, भालके झाले, या लोकांनी त्या रस्त्याकडे डुंकूनही बघितलं नव्हतं. त्या रस्त्याला एक 9 कोटी रुपयाचा निधी
माहिती आपल्या बातमीनंतर त्या ठिकाणी आमदारांनी दिला, त्यामुळे ते काम या गावासाठी मोठ्या प्रमाणामध्ये होतंय. विकास निधी मोठ्या प्रमाणामध्ये दिलाय. दुसरी महत्वाची जी गोष्ट आहे ते म्हणजे भावनिकतेवर निवडणूक होईल का असा एक टोन आपण बघतोय काय तपासून खाली, तर ती होणार नाही. कारण स्वर्गीय नानांच्या निधनानंतरची जी भावनिक वरतीची निवडणूक होती ती 21च्या पोटनिवडणुकीनंतर संपली. आता लोक काम दाखवा अशा पद्धतीनं बोलायला लागले, त्यामुळे ही निवडणूक भावनिकतेवर होणार नाही अशाही पद्धतीचं वक्तव्य लोक त्या ठिकाणी करतात. त्यामुळे काम दाखवा हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा यामध्ये आहे. त्याहून सगळ्यात जास्तीचा मुद्दा या यंदाच्या निवडणुकीमध्ये असणार आहे तो म्हणजे नेते आणि जनता याबद्दल फार वेगळ्या पद्धतीनं बोललं जाते. आणि त्याचं एक उत्तर त्यांनी दिलं की बाबा जनता अगोदरच समाधान आवताडे यांच्याकडे गेली होती, आता नेत्यांचं इन्कमिंग सुरू आहे, त्यामुळं नेते गेले तर जनता आमच्याकडे, हे जे काही विरोधक म्हणतात त्यामध्ये फारसं तथ्य नाही असं त्यांचं मत होतं. मगाशी वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रतिक्रिया आहेत, लोक का सभेला येत आहेत, एवढा प्रतिसाद काय मिळतो या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलतोय. आणि त्यानंतर ही लोकांनी दिलेली उत्तर त्याची संक्षिप्त रूपडं मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलं. प्रचार चांगला सुरू आहे. उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीला 7-8 दिवस राहिले, दोन्ही बाजूनी प्रचाराला जोर लागलाय. लोक काय बोलतात, काय विचार करतात आणि प्रत्यक्षात मतपेटीमध्ये काय निर्णय घेतात यावरून बराच निकाल त्या ठिकाणी अवलंबून असणार आहे. कॅमेरामन संकेतसह मी अविनाश, महाराष्ट्र माझा, मारापूर.